ठाणे जिल्ह्यातील बदलापूर व अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर तसेच कोलकात्याला डॉक्टर भगिनींवर लैंगिक अत्याचार करून जो माणुसकीला काळीमा फासण्याचं काम काही नराधमांनी केलं त्यांना ताबडतोब देहांत शिक्षा देऊन पीडित भगिनींना न्याय मिळावा या मागणीकरिता शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकिका प्राध्यापक सौ माया म्हैसाने यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी एका निषेध प्रमुख मोर्चाचं आयोजन करून पीडित भगिनींकरता न्यायाची मागणी केली। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात अशा लैंगिक अत्याचाराच्या वारंवार घटना घडत असतील तर महिलांना सुरक्षा आहे का असा संतप्त सवाल मोर्चातील महिलांनी केला। परस्त्री मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांचे हे राज्य आज याचेचे चिंधळे उडत आहे। त्यांच्या विचारांना तिलांजली मिळत आहेत। कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही। अशा वेळी आम्ही भगिनी खरोखर सुरक्षित आहोत का असा सुद्धा संतप्त सवाल मोर्चामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये डोकावत होता। आज बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अकोला युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही आज इथे शिवाजी चौकमध्ये एक आंदोलन केलेले आहे की बदलापूरमध्ये झालेल्या अशा घटना ह्या संपूर्ण इकडे होत आहेत। त्याच्यामुळे ह्या युती सरकारचा जाहीर निषेध आम्ही आज याच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे। तरी प्रत्येक अशा जागीच्या घटना घडत आहेत अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि बदलापूर हे अतिशय दुःखद आहे। सर्व महाराष्ट्रभर जे आंदोलनं पेटलेली आहे, लोकांची मनं पेटलेली आहे की अनेक घटना आहेत त्यामध्ये कोलकात्याची माझी डॉक्टर भगिनी आहे, अगदी ज्याला देवाची फुलं म्हणतो अशा अल्पवयीन अतिशय छोटे छोटे चिमुरड्यावर बलात्कार होतो आहे। काजीखेडला आताच अशीच एक अतिशय मनाला हेलावणारी लैंगिक मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे। काय होता या शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात होते तरी काय? परस्त्रीला मातेसमान मानणारा हा शिवबांचा आपला महाराष्ट्र, पण या ठिकाणी अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर आम्हा महिला भगिनींची सुरक्षिततेचं काय? लाडकी बहीण देऊन काय फायदा आहे? या मोर्चानंतर आकोट पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार श्री मावळे साहेब यांना निवेदन देऊन यांनी या निषेध मोर्चाची समाप्ती झाली। यामध्ये मनोज खंडारे, अतुल म्हैसने, उषाताई गिरणारे, अमोल पालेकर, सौ वैशाली डिक्कर, कैलास गोंडचार, राजूभाऊ बोडके, आशा गावंडे, चारुलता थेटे, वर्षा फुसे, ब्रह्मकुमार पांडे, दीपक उकरडे, धनवंती हेडाऊ, अक्षय घायल, विजू ढेपे, गणेश चंडालिया, सुभाष सुरत्ने, योगेश बरठ्या, बंडूभाऊ बोरोकर, कमल वर्मा, रोशन पर्वतकर, कुणाल कुलट, सुनील रंधे, नंदकिशोर भांबूरकर, अजमत, सय्यद तन्वीर, सिकंदर मर्दानी, संदेश घनबहादूर, सागर काकड, अब्दुल मोमीन, निनाद मानकर, अनिकेत कुलर, ऋषभ भास्कर, महेंद्र पवार, रोशन चिंचोळकर, अनंत अंबाळकर इत्यादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता आकोटहून प्रतिनिधी देवानंद किरकर यांची रिपोर्ट।